आणि लग्नाआधीच मी ही खूप मोठी चूक केली होती. हाय, मी तनया आणि वेलकम टू द 20th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. लग्न होऊन 1-1.5 महिना झाला होता, फिरून झाला होता, नवीन नवरीचे नखरे संपले होते. आता माझ्या आणि आईंच्या थोड्या कुरबुरी पण सुरू झाल्या होत्या आणि मी केलेली खूप मोठी चूक आता मला भोवत होती. मी लग्नाआधी काही न विचार करता जॉब सोडला होता आणि आता काय करायचं? आजूबाजूचे माझे सगळेच मित्र-मैत्रिणी जॉब करत होते किंवा कुठे-कुठे बिझनेस करून काहीतरी क्रिएटिव्ह करत होते. जिथे मी आधी जॉबला जायची तिथे सगळे अप्रेंटाईज जे होते ते परमनंट झालेले होते. मी मात्र घरी फक्त संध्याकाळचा स्वयंपाक करत होती, काहीच क्रिएटिव्ह करत नव्हती. या सगळ्या गोष्टी डोक्यात जायला लागल्या होत्या. नकळतपणे मी माझं आयुष्य माझ्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा लोकांसोबत कंपेअर करायला लागली होती. माझ्याकडे वेळ खूप असला तरी अभ्यासात मन लागत नव्हते, कारण आपण कधी पुण्याला जाणार आहे, कधी परत जॉब करणार आहे, यातल्या कोणत्याच गोष्टी क्लिअर नव्हत्या. आणि त्यावेळी हे सगळं उघड-उघड बोलायची अजिबात हिंमतही नव्हती. सासर माहेरे किती खेळणार होती, माझे 5 मुलं सुद्धा झालेले होते. पण 2-2.5 महिन्यानंतर न राहून मी फायनली काहीतरी डिसिजन घेतला. काय ते उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. त्यासाठी फॉलो आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.